ऐका लक्षपूर्वक, मी का रडत आहे? मी द्रविड देशामध्ये उत्पन्न झाले, कर्नाटकात वाढले, महाराष्ट्रात मला मान मिळाला. मी गुजरात मध्ये गेले तर कोणीच माझा स्वीकार केला नाही. तिकडे सगळे श्रीमंत लोक, त्यांना माझं महत्त्व कळालं नाही. आणि महत्त्व न कळाल्यामुळे, माझा स्वीकार कुणी न केल्यामुळे मला वृद्धत्व आलं. तिथून पुढे मी उत्तर प्रदेश वृंदावनामध्ये आले. आणि वृंदावनात आल्यानंतर मला लोकांनी डोक्यावर घेऊन नाचू लागले. माझा स्वीकार केला. मी भक्ती आहे. भक्तीला अंतःकरणात धारण करून जो नाचेल त्याचा महिमा जगात विख्यात होईल. मला तारुण्य प्राप्त झालं. माझा स्वीकार वृंदावनात खूप केला लोकांनी. मी पुन्हा तरुण झाले, मी जिवंत झाले. पण माझं जी मुलं आहेत ज्ञान आणि वैराग्य, त्यांना कोणी स्वीकारलं नाही. असं कोण सांगते? भक्ती देवी सांगते. भक्तीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. आपणही भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये ज्ञान आणि वैराग्य ह्या 2 गोष्टी नसतील तर ज्ञान आणि वैराग्य विरहित भक्ती ही जीवाला रडवणारी असते. ज्ञानच नसेल तर भक्ती करायची कशी? आणि वैराग्य जीवनामध्ये नसेल तर भक्ती पूर्ण कशी होईल आपली? भक्तीला पूर्णत्व येण्यासाठी ज्ञान आणि वैराग्याचा जोड असणं फार गरजेचं आहे. आणि ज्याच्या जीवनामध्ये फक्त भक्ती करते, उठलं की पूजा करते, पण ज्ञानही नाही वैराग्य नाही, त्याची ती भक्ती रडवल्याशिवाय राहणार नाही. भक्ती देवी रडत होती, म्हणत होती मी तरुण झाले पण माझी मुलं म्हातारी आहेत. नारद बाबा, आई तरुण आणि मुलं जर म्हातारी असतील तर जगातल्या कुठल्या आईला सुख समाधान मिळेल? कोणत्या आईला वाटतंय की माझी मुलं माझ्या अगोदर म्हातारी झाली पाहिजेत? असं वाटतंय का तुम्हाला? अवकाळी लेकराची केस जर पांढरी झाली तर आईच्या चेहऱ्यावर चिंतेचे प्रश्न उभे राहतात, चिन्ह उभे राहतात कपाळावरती. माझ्या लेकराची केस पांढरी झाली. कुठल्याच आईला असं वाटत नाही की माझं लेकरू अवेळी म्हातारं झालं पाहिजे. म्हणून भक्ती देवी म्हणते, नारदजी मला वाईट वाटतंय की माझी मुलं म्हातारी झालेली आहेत. मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते, पण मूर्छित होऊन जे माझ्या मांडीवर पडले ते उठायला तयारच नाहीत. तुम्हीच काहीतरी करा आणि माझ्या लेकरांना पुन्हा पहिल्यासारखं चिर तरुण बनवा. तेव्हा नारदजी म्हणतात, देवी तू काळजी करू नकोस. नारदजीने तिथे विष्णू सहस्रनामाचा पाठ केला, अनेक मंत्र जपले, अनेक ग्रंथ वाचले, अनेक पुराणांचं पारायण केलं. पण अनेक पुराणांचं पारायण करून सुद्धा त्या ज्ञान आणि वैराग्याला शुद्धच येईना. थोडीशी डोळ्यांची उघडझाप करायचे, पुन्हा मंदावून खाली पडायचे. नारदजी चकित झाले, अरे वेद वाचलेत मी, पण वेद वाचूनही जर ज्ञान वैराग्याला शुद्ध येत नसेल तर आपलं नेमकं चुकतंय कुठे? आणखी कोणते यज्ञयाग करावेत की जेणेकरून हे ज्ञान आणि वैराग्य पुन्हा तरुण बनतील? त्यावेळेला आकाशवाणी झाली, नारदजी सत्कर्म करा. नारदजी काय करा? सत्कर्म करा. सत्कर्म करा. आणि सत्कर्म काय करायचं ते तुम्हाला साधू सांगते. नारदजी तर चक्कर आल्यासारखेच केले, म्हणजे माझ्यापेक्षा कोणता मोठा साधू आहे? आणि याच्यापेक्षा मोठं कोणतं सत्कर्म आहे की मी वेदांचं वाचन केलंय, वेदाचं पारायण केलंय? याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कोणतं? पण गूढ असणारी आकाशवाणी, तिचा शोध घेण्यासाठी नारदजीने सांगितलं, भक्तीदेवी मी आता जातो या आकाशवाणीचा अर्थ काढून वापस येतो, विचारतो कुणाला तरी काय सत्कर्म करू आणि कोणत्या साधूकडनं करून घेऊ. नारदजी निघाले. भक्ती देवीला निरोप देऊन नारदजी चालतात रस्त्यानं अनेक ऋषीमुनींच्या आश्रमात गेले आणि त्या ऋषींना म्हणायचे, महात्मा आकाशवाणीनं सांगितलंय ज्ञान वैराग्याला शुद्ध आणण्यासाठी सत्कर्म करावं लागेल आणि ते सत्कर्म एक साधू सांगतील, तुम्ही सांगा कोणता ग्रंथ वाचू? काही ऋषीमुनी तर दचकून म्हणायचे, नारदजी रोज देवाच्या बैठकीत बसणारे तुम्ही आमच्या सारख्याला तुम्ही म्हणताय की औषध सांगा? तुम्ही एमडी डॉक्टर आहात. एमडी डॉक्टरना जर गावठी डॉक्टरला सर्दी खोकल्याचं औषध विचारलं तर गावठी डॉक्टर सांगल काय? ते म्हणाल गरीबाची चेष्टा करताय का? तशातला प्रकार झाला.
देवाच्या बैठकीत बसणारे तुम्ही? अहो आम्ही एवढं वर्ष झालं तपश्चर्या करतो, अजून देव आमच्या स्वप्नात आला नाही, आणि तुम्ही देवाशी रोज उठता बसता, त्यांच्याशी बोलता, तुम्ही आम्हाला विचारता आमची परीक्षा घेता का? नारदजी, आमची परीक्षा नका घेऊ. नारदजीला कोणीच सांगना. नारदजी शेवटी वैतागून कोण आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देईल या विचारामध्ये चालत 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 बद्रिकाश्रम या ठिकाणी आले. विशाल क्षेत्र हरिद्वारला आले. आणि विशाल क्षेत्रावरती आल्यानंतर नारदजीचा चेहरा उतरलेला होता. मी काल नाही का सांगितलं, घड्याळाचे सर्व काटे एका जागेवर आल्यासारखा. असं 12 वाजलेले चेहऱ्यावरती सुकलेला चेहरा. आणि तिथे त्या बद्रिकाश्रमामध्ये त्याच्या बाजूलाच सनकादिक महामुनी होते. 4 भावंड, सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार, ही 4 भावंड. त्यांनी पाहिले म्हणे हे महात्मा उतरलेला चेहरा घेऊन कुठे फिरायला लागले. चेहरा उतरलाय महात्म्याचा. हसले हे 4 जण आणि दुरूनच म्हटले, नारद बाबा, देवाचे लाडके भक्त आहात तुम्ही, साधू आहात, आणि साधूचा चेहरा सुकलेल्या फुलासारखा नसतो. साधूच्या चेहऱ्यावर कधी चिंता नसते. साधूचा चेहऱ्यामध्ये सदा उमललेल्या कळीप्रमाणे असतो, उमललेल्या फुलासारखा असतो. अरे चेहऱ्यावर 12 वाजावेत, पण कुणाच्या? ज्यांच्या डोक्याला प्रपंचाचा ताण आहे त्यांना, ज्यांच्या पाठीमागे पत्नी आहे, मुलं आहेत, मुलीचं लग्न जुळवायचंय, आईचं गाऱ्हाणं आहे, वडिलांची किरकिरी आहे, भावकीचं भांडण आहे, मित्रांचे लपून छपून हल्ले आहेत, त्या माणसाला ताण आहे. त्याच्या चेहऱ्यावरती उदासीनता ठीक आहे प्रापंचिक माणसाच्या, पण जो फक्कड साधू आहे त्या साधूच्या जीवनामध्ये प्रपंच नाही, पत्नी नाही, मुलं नाही, शेती नाही, उद्योग नाही, व्यवसाय नाही. अरे अखंड भगवंताचं नाव ज्याच्या मुखामध्ये, त्याचा चेहरा उदास का? साधूचा चेहरा तर सदा न कदा प्रसन्न असावा, उमललेल्या फुलासारखा. तुम्ही उदास का आहात? उदासीनता हे संताच्या चेहऱ्यावरती कधी दिसत नाही. नारदजी म्हटले, बरोबर आहे तुमचं की साधू सदा प्रसन्न असले पाहिजेत, उदास नसले पाहिजेत, पण हेही तुम्ही ऐका, मी माझ्या दुःखानं दुःखी नाहीये. माझा चेहरा, मला वैयक्तिक काहीतरी दुःख आहे म्हणून मी दुःखी नाही. संत दुःखी कधी होतात? तर संत हे समाजाच्या दुःखानं दुःखी होत असतात, आणि जे समाजाच्या दुःखानं दुःखी होतात त्यांना संत म्हणत असतात. तोची साधू ओळखावा, दिव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, दिव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, तेची दासानी दासी. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी. तोची साधू ओळखावा,
देव तेथेची जाणावा, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. सरकाधिक महामणी, साधू हे स्वतःच्या दुःखानं कधीच दुःखी होत नाहीत. जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. आलेल्या प्रत्येक भाविकानं माझं एक वाक्य ऐका. सर्वसामान्य जीवामध्ये आणि साधूमध्ये फरक काय आहे? जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. बरं, जगाच्या दुःखानं जे कुणी जर पीडेमध्ये असेल, त्रासामध्ये असेल तर साधूचं अंतकरण हे द्रवतं लगेच, त्यांना माया फुटते, वाईट वाटतं. जगाच्या दुःखानं जे दुःखित होतात त्यांना संत म्हणतात आणि जगाच्या दुःखानं जे सुखी होतात त्यांना जीव म्हणतात. शेजाऱ्याची जर बकरी मरण पावली तर शेजारच्या शांता काकूला बरं वाटतं, फक्त तोंडावर विचारायला जाते, असरा का 10-15 हजाराची शेळी होती हो तुमची बकरी, कशी मरण पावली? बरं नाही झालं, लहानाची मोठी केली तुम्ही, पदराला गाठ मारून घेऊन जात होत्या. एवढी मोठी तुमची बकरी मरण पावली, वाईट वाटतंय, तोंडावर असं म्हणणार. पण घरी आली की मनात म्हणणार बरं झाली मिली, माझे गहू हिनं खूप वेळा खाऊ घातले. याचा अर्थ काय? जगाच्या दुःखानं ज्यांना सुख होते त्यांना जीव म्हणतात आणि जगाच्या दुःखानं जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. नारदजी म्हणतात, मी स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, जगाच्या दुःखानं मला दुःख झालंय. काय दुःख झालं? असं कोण दुःखी आहे या जगामध्ये? भक्ती देवीची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ती मूर्छित होऊन पडलेली आहेत, त्यांना शुद्धच येत नाही. मी वेदांचं वाचन केलं, वेदाचं पारायण करून सुद्धा त्यांच्यात परिवर्तन नाही. आकाशवाणीद्वारे मला ऐकायला मिळालंय की सत्कर्म करा आणि सत्कर्म साधू सांगतील. वेद वाचले याच्यापेक्षा मोठं सत्कर्म कोणतं? काय करू काही कळत नाही. सनकादिक महामुनी म्हटले, काळजी करू नका नारदजी, भागवत सांगा भागवत. आणि भागवताचं पारायण केल्यानंतर त्या ज्ञान वैराग्याची मूर्छा नष्ट होईल आणि ते चिर तरुण होतील. नारदजी हसायला लागले, म्हणे भागवत, आपण मी वेद वाचले, वेद. कारण आपल्याकडे जेवढे ग्रंथ आहेत, 18 पुराण 6 शास्त्र, तर ह्या सगळ्या शास्त्रानं, या ग्रंथानं वेदातून जन्माला आलेले आहेत. भागवतात काय आहे? जे वेदात सांगितलं तेच भागवतात आहे. हे भागवत वेदातून जन्माला आलेलं आहे. मग जिथे वेद वाचले तिथे भागवत काय करणार आहे? नारदजी म्हणतात, हे बोलणं काही मला सुसंगत वाटत नाही. वेदाचं वाचन करूनही जर परिवर्तन झालं नाही तर भागवत काय करणार आहे? सनत कुमार म्हटले, नारदजी तुमचं म्हणणं बरोबर आहे. वेद वाचले तुम्ही, हे भागवतही त्याच्यातून जन्माला आलेलं आहे. पण स्पष्ट करून सांगतो, आंबा खायचा असेल आपल्याला आंबा, तर आंब्याची चव तोंडाला मिळण्यासाठी आंबाच खावा लागेल. आंब्याच्या झाडाची पानं आणि साल खाऊन उपयोग नाहीये. म्हणजे वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे आणि भागवत म्हणजे त्या झाडाला लागलेलं फळ आहे. आंब्याची गुढी रस चाखायचा असेल आणि गुढी म्हटलं ही घ्या साल आणि खा आंबा, पानं खा आणि आंब्याची चव घ्या, मोहर खा आणि आंब्याच्या रसाचा आस्वाद घ्या. कुठं मोहर खाल्ल्यानं, आंब्याची पानं खाल्ल्यानं, आंब्याच्या झाडाची साल खाल्ल्यानं आंबा खाल्ल्याची चव तोंडाला येईल का? झोपले काका, आंब्याची चव तोंडाला येण्यासाठी आंबा खावा लागेल का साल खाऊन पोट भरल? आंबाच खावा लागेल. साल, मोहर, पानं खाऊन आपल्याला आंब्याची गोडी तोंडाला येणार नाही, आंबाच खावा लागेल. नारदजी, वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे, त्या झाडाला लागलेलं फळ म्हणजे भागवत आहे. तुम्हाला भागवतच सांगावं लागेल. बरं दुसरं आहे का नारदजी? उदाहरण दिलंय, म्हणे साखर कशापासून तयार होते? साखर ऊसापासून तयार होते. ऊस आपल्या शेतामध्ये असतो. त्या साखरेचा आपण काय करतो? चहा बनवतो. संध्याकाळच्या वेळेला भजन संपलं, 25 वारकरी चहा पिण्यासाठी बालम टाकत एकाच्या घरी आले.
सगळा वारकरी परिवार होता. बाईसाहेबांना चहा ठेवला आणि चहा ठेवल्यानंतर 10च माणसाचा चहा झाला. कसा बसा अर्धा अर्धा करून 15 लोक चहा गेले. थंडीचे दिवस होते. 15 लोकांनी चहा घेतला, पण अजून 10 लोक शिल्लक राहिले. वारकरी बाबा म्हटले, बाई अजून 10 लोक राहिले चहा घ्यायचे, चहा कर आणखी. वारकऱ्यांनी त्याने सांगितलं, हो साखरच संपली, साखर संपल्यामुळे एवढा चहा झालाय, आता काय करू मी. म्हणे डबे पहा, सगळं घर पालतं घातलं पण त्यांना साखर नाही सापडली. म्हणे शेजारी म्हणे रात्री 1 वाजता कोणाला उठवायचं, सगळे झोपलेले होते. दुकानदार म्हणे दुकान पण बंद आहे. आणि आता आपल्या घरून विमुख चहा न पिता वारकरी पाठवणं हे चुकीचं आहे. काय करावं आता. वारकरी म्हटले, बघ मला सांग साखर कशापासून तयार होते. म्हणे ऊसापासून. एक काम कर, मी सकाळीच ऊस घेऊन आलो शेतातून, ऊस टाक आणि ऊसापासून चहा कर. जमल काय. ऊसापासून चहा होईल का तयार. नाही व्हायला पाहिजे ना, कारण त्या ऊसातून साखर तयार झाली, मग चहा तर बनायला पाहिजे त्याचा. दादा ऊसापासून साखर तयार होते, साखरेपासून चहा बनवता येतो, पण ऊसाच्या रसापासून चहा नाही करता येत. त्याच्यासाठी साखरेचीच गरज आहे. भलेही त्या साखरेचा जन्म ऊसातून होऊ द्या, पण चहासाठी साखरच पाहिजे. ऊस काम करणार नाही. अगदी त्याचप्रमाणे वेद म्हणजे ऊस आहे आणि या ऊसापासून बनलेली साखर म्हणजे भागवत आहे. भागवताचीच गरज आहे. दुधापासून तूप तयार होतं. तुपात शुद्ध पुऱ्या बनवल्या जातात चांगल्या नरम जावयासाठी, वारकऱ्यासाठी नाही. जावयासाठी पुऱ्या तयार केल्या जातात. जावई जेवायला बसले आणि शुद्ध तुपातल्या पुऱ्या खमंग लागल्यामुळे जावयानं जरा जास्तच जेवण केलं. आणा 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 आणा. कणिकही संपली, तूपही संपलं. पटकन सासूबाईनं कणिक तिमली, पण पुऱ्या तळायला तूप कुठे. म्हणे तूप संपलं, आता काय करावं, पुऱ्या कशा करायच्या. पप्याचा बाप म्हटलाय, बघ जावयाचं जेवण पूर्ण झालं नाही, पटकन पुऱ्या करते. म्हटली करते, पण तूपच नाही. म्हणे तूप नाही, डालड्यात कर. नाही म्हणे ठसका लागल, कोरोनाचा काळ आहे, ठसका लागल, डालड्यामध्ये नको. म्हणे अगं हे तूप कशापासून तयार होतं. म्हणे दुधापासून. मग दुधात करते का पुऱ्या. आहे का बालम टाकलेत एखादी अशी सासू दुधात पुऱ्या करणारी. पुऱ्या करायच्या असतील तर त्याच्यासाठी तूपच पाहिजे. दुधात पुरी होणार नाही. भलेही त्याच दुधापासून तुपाचा जन्म झालेला आहे, पण त्याच्यासाठी तुपाचीच गरज आहे. दूध म्हणजे वेद आहे आणि तूप म्हणजे भागवत आहे. नारदजी तुम्हाला भागवतच सांगावं लागेल, भागवतच ऐकावं लागेल. मग सनकादिक महामुनींनो, एवढा भागवताचा जर महिमा असेल तर तुम्हीच मला भागवत सांगा, जेणे कारणानं ज्ञान आणि वैराग्यानं शुद्ध येईल. आणि मग विशाल या क्षेत्रावरनं बद्रीनारायणवरनं थोडंसं खाली आले हरिद्वारला. आणि हरिद्वारमध्ये वाळूचं व्यासपीठ केलं. आमचा खूप थाट आहे, आम्हाला सुंदर मंडप व्यवस्था, डेकोरेशन, सुंदर व्यासपीठ, बैठक चांगली, बसायला तक्क्या, हे सगळं छान छान आहे. आम्ही भाग्यवान आहोत. पण फक्कड साधूचं फक्कड व्यासपीठ होतं, वाळूचं व्यासपीठ तयार केलं. त्या वाळूच्या व्यासपीठावरती सनक नावाचे महात्मे जाऊन बसले आणि भागवताचा श्री गणेशा आरंभ केला. श्रोत्याच्या रूपामध्ये नारदजी बसले. आणि त्या काळामध्ये भागवत ऐकायला चला असं कुणाला म्हणायची गरज नव्हती. अंतकरणात तेवढी ओढ होती का, उद्धाराची तळमळ होती. आता इथं उद्धाराचं कुणाला घेणं देणं पडलंय. ज्यांना कार्यक्रमाला चटतेच ऐकल भागवत, आता अशी लोकांची मानसिकता आहे. दादा खर्च करणारे करतात, भागवत लावणारे तर भाग्यवान आहेत, पण वाहत्या गंगेत हात धुवून घेणारे जास्त भाग्यवान असतात. पण काहीला हात धुवायचेच कळत, तसेच खरकटे पळतात. भागवताची गंगा गावात वाहत आली आणि या गंगेत स्नान करणारे तुम्ही भाग्यवान आहात. 2-2 गोधड्या घेऊन झोपणार त्यांचं नशीब सुद्धा तसंच पालतं झोपलेलं आहे. कधी उदय व्हावा भाग्याचा. कोणी म्हणत असेल आमच्याकडे खूप धन आहे, धनवान या जगात भाग्यवान ठरू शकत नाही, कारण रावणा एवढी संपत्ती अजून कुणाकडेच नाही. कोणी म्हणत असेल आम्ही मानाने मोठे आहोत, तसेच गोधडी घेऊन झोपा घरामध्ये. या जगामध्ये मानापानानं खूप लोक मोठे आहेत. खरा भाग्यवान कोण आहे, जो भगवत भक्तीमध्ये उपस्थित आहे,
जो सत्संगात उपस्थित आहे तोच खरा भाग्यवान आहे. बाकी सगळ्यांची नशीब झोपलेली आहे. सज्जनांनो, सनकादिक महामुनी भागवत सांगायला लागले. चला भागवताला असं म्हणायची गरज नव्हती. त्या हरिद्वारच्या गंगेमध्ये अशी संतांची गर्दी झाली, न बोलावता गच्च साधूची मांदियाळी जमा झाली आणि गंगेचा तट पूर्ण जिथपर्यंत आवाज जातो तिथपर्यंत गच्च गर्दी. भागवत ऐकायला साधू संतच उपस्थित होते, नवल नाही, वन्य पशु पक्षी सुद्धा तिथं भागवत ऐकायला आले. एवढा प्रभाव भागवताचा. आणि भागवत श्रवण करण्यासाठी सुंदर पद्धतीने सर्वांगाचे कान करून तिथे बसलेले भागवत श्रवण करतायत. भागवत कथा श्रवणाचा परिणाम असा झाला, जवळच असणारी यमुना, त्या यमुनेच्या तटावर असणारे ज्ञान आणि वैराग्य ते हळूहळू डोळे उघडायला लागले, हातांची हालचाल करू लागले, त्यांचे ओठ पुटपुटू लागले, शब्द बोलतायत. आणि शब्द बोलत असताना उठून उभे राहिले, नाचू लागले. भक्तिदेवीला तर आनंद झाला. माझ्या ज्ञान वैराग्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे ते भागवत कथेच्या श्रवणानं झालेलं आहे. नाचत 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 हे तिघेही भक्ती, ज्ञान आणि वैराग्य त्याच हरिद्वारच्या गंगेमध्ये आले आणि सुंदर पद्धतीने भागवत कथा श्रवण करायला लागले. कथा पूर्ण श्रवण केली, आनंदाने नाचतात आणि ते आनंदाच्या लहरीमध्ये गाऊ लागले. भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना आनंदाच्या भरामध्ये भगवान परमात्माचं गुणगान गाऊ लागले. ते म्हणतात, ब्रिज के नंद लाला श्री राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. जब तेरा नाम लिया सब दुख दूर हुए, जब तेरा नाम लिया. जब तेरा नाम
नाम लिया. सज्जनांनो, भक्तदेवीला खूप आनंद झाला. नारदजीलाही वाटलं की आपण जे काम हाताशी धरलं ते सफल झालं. मग हे भागवत फार दिव्य आहे, कल्याण करणार आहे, मुक्ती प्रदान करणार आहे. ज्ञान वैराग्याला या भागवताच्या श्रवणात त्या ठिकाणी चैतन्य प्राप्त झालं. ही भागवत कथा कशी श्रवण करावी, काय करावे, या सगळ्या गोष्टींचा अगदी स्पष्ट उल्लेख तिथे केलेला आहे. आपणही आता त्याचं चिंतन पुढे करणार आहोत. पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं, आपली जी भागवत कथा आहे ना, ती अशी उगच धरून आणल्यासारखी नको, है ना. थोडासा आपण आनंद घेतला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये माणसांचं शरीर एवढं कमजोर झालेलं आहे, एकाच जागेवरती माणसं तासन तास बसू शकत नाही. कोणाला बीपी, शुगर, थायरॉइड असा त्रास असतो, कोणाला गुडघेदुखीचा त्रास असतो. थोडीशी हातपायांची हालचाल झाली पाहिजे. म्हणून सगळ्यांनी उठून उभं राहायचं, सुंदर नाचून भजन करायचं, पुन्हा कथा ऐकायला बसायचं, कथा संपल्यानंतरच घरी जायचं. सगळ्यांनी उठून उभे राहा. एक 5 मिनिटाचं सुंदर भजन होईल. युट्यूबला तुम्ही पाहिलं असेल कदाचित, माझ्या कथेमध्ये लोक खूप आनंद घेतात, नाचतात, उड्या मारतात, आपलं म्हातारपण विसरून जातात. इथं आपण म्हातारे आहोत हे विसरून जायचे 7 दिवसासाठी आणि सगळ्यांनी सुंदर नाचायचंय. महिला मंडळी आनंद घ्यायचा आहे. हे भक्तीचं प्रांगण आहे. हे कुणाचं लग्न नाही, कुणाची वरात नाही, कुणाचं बारसं नाही. हा भागवत कथेचा पवित्र परिसर आहे. आणि भागवताच्या समोर म्हणजे साक्षात गोपाल कृष्णाच्या समोर त्याच्या भजनात आपल्याला सहभागी होऊन नाचायचं आहे, आनंद घ्यायचा आहे. प्रपंचात खूप नाचतो आपण, खूप उड्या मारतो प्रपंचात, नातवाच्या समोर, बायकोच्या समोर, मुलीच्या समोर, जावयाच्या समोर. काही कमी नाचतो का आपण कोणाच्या वरातीत, कोणाच्या बारशात? पण इकडं तिकडं नाचण्यापेक्षा आणि किंमत कमी करून घेण्यापेक्षा जिथे खरंच नाचायला पाहिजे ना, जिथे आमचे साधू संत नाचले तिथं नाचायला अजिबात लाजायचं नाही. या कीर्तनामध्ये, कथेमध्ये माझे ज्ञानोबा, तुकोबा, नामदेव महाराज नाचले, माझ्या मीराबाई नाचल्या, माझे संत म्हटले, या रे नाचू प्रेमानंदे, राम नामाची या छंद, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. गोल राऊंड करायचा, गोल. दादा, तुम्हाला सुद्धा माझी विनंती, अजिबात तुम्ही विसरून जा डोक्यातलं, आपण वयस्कर आहोत, आपण काय आहोत. 80 वर्षाचे वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये झेंडे घेऊन नाचतात, ते स्वतःच वय विसरलेले असतात. म्हणून इथे सुद्धा आपण भगवान गोपाल कृष्णाची भक्ती प्राप्त करण्यासाठी स्वतःच काय पद, मान, श्रीमंती सगळं बाजूला ठेवून आनंद घ्यायचा आपल्यासाठी, स्वतःसाठी. गोल राऊंड केला ना तुम्ही मोठा तरी चालेल, आणि वारकरी पाऊल खेळलात तरी चालेल. पहिला मंडळ राऊंड करा असा गोल मोठा, टप्प्याटप्प्यानं केलं तरी चालेल. मध्ये एक गोल, पलीकडे एक गोल, अजिबात लाजू नका. आणि तुम्ही जेवढा आनंद घेताल, हे तुम्हीच घेतलेला आनंद युट्यूबवर तुम्हाला पुन्हा पाहायला मिळेल. आणि तुम्ही जर अशी हाताची घडी घालून उभ्या राहिल्या आणि युट्यूबला पाहायला गेला तर तुमचा तसाच फुगलेला चेहरा दिसेल तुम्हाला. त्याच्यासाठी आनंद घ्या. सगळ्यांना आनंद येईल, विसरून जायचंय स्वतःला. भाऊजी पुढं व्हायचंय तुम्ही सगळ्यांच्या सोबत. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे, जय हो राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. राधे राधे हो राधे राधे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे, जय हो राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे, राधे 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 श्याम मिला रे. राधे राधे हो राधे. राधे राधे हो राधे,
कृष्ण भगवान की जय. सगळ्यांनी जागेवर शांत बसून घ्या. सर्व भाविकांचे खूप धन्यवाद. आपण लाज वगैरे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून लाज भय शंका दुरावीला मान आणि शुद्ध अंतकरणाने आपण सहभागी झालात, आनंद घेतला. मला वाटतं आता थकवा निघून गेला असेल. अजून 4 तास कथा चालली तरी काही हरकत, तेवढं काही लांबवायचं नाही आपल्याला. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. सूत महाराज शौनकादी महामुनींना भागवत कथेचा महिमा सांगत असताना ज्ञान आणि वैराग्य यांनी कथा श्रवण केली. परिवर्तन असं झालं की मूर्छित अवस्थेमध्ये असणारे ज्ञान आणि वैराग्य हे शुद्धीवर आले. आपल्या जीवनामध्ये भक्तीला पुष्ट करण्यासाठी कथा श्रवण फार महत्वाचं. याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेला भगवंताची कथा तुम्ही ऐकाल तर तुम्हाला ज्ञान आणि वैराग्य दोन्ही प्राप्त होतील आणि खऱ्या अर्थानं तुमची भक्ती सार्थ ठरेल. इथे शौनकादी महामुनींनी सूत महाराजांना एक प्रश्न विचारला. महाराज, ज्ञान आणि वैराग्य मुळात पवित्र आहेत आणि मग त्यांना शुद्ध येणं भागवत कथा ऐकून हे काही असं विशेष वाटत नाही, कारण ते पवित्र आहेत मुळात. या भागवत कथा श्रवणानं एखाद्या पापी माणसाचा उद्धार झाला का ते आम्हाला सांगा. तर शौनकादी महामुनींच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सूतजी म्हणाले, महात्मा मंडळी, भागवत कथा एवढी दिव्य आणि एवढी श्रेष्ठ आहे. या भागवत कथेनं पापीच काय, ज्यांना पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही त्याचाही उद्धार करण्याची ताकद या भागवतामध्ये आहे. ज्या माणसानं पाप एके पाप, पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही तशाचाही उद्धार करण्याचं सामर्थ्य या भागवत कथेमध्ये आहे. एवढी दिव्य ही कथा आहे. याच्यासाठी उदाहरण दिले त्यांनी. ही कथा सांगितलेली आत्मदेवाची कथा. आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारद श्रोतस्मार्तेषु निष्णातो द्वितीय इव भास्कर. आत्मदेव पुरे तस्मिन्, आत्मदेव नावाचे एक विद्वान ब्राह्मण तुंगभद्रा नदीच्या काठावरती राहतात. सगळं काही त्यांना मनासारखं आहे. खूप धनवान आहेत, ज्ञानवान आहेत, गुणवान आहेत. सगळं काही होतं त्यांना. धन होता, मान होता, सन्मान होता, ज्ञान होतं, पण त्यांना संतान नव्हती. त्यांची पत्नी धुंदुली नावाची. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढ्याच पटीत ती दुर्जन होती. ती कशी होती? स्ववाक्य स्थापिका, नित्यम सुंदरी सुकुलोद्भवा, लोकवार्तारता कृश प्रायशो बहुजल्पिका, शूराच गृहकृत्येषु कृपण कलह प्रिया. याचा अर्थ काय? तिला वाद करायला, याची त्याची भांडणं लावायला, निंदा करायला फार आवडत होतं. अशी होती ती. तिचं नाव धुंदुली. आत्मदेव जेवढे सज्जन तेवढीच ही दुर्जन होती.
प्रपंचात असं कधी कधी होतं पहा, पती कधी कधी सज्जन असतात तर पत्नी कधी खट्याळ असते, कधी बिचारी ही धार्मिक असते तर हा बाबा असा असतो, जायचं नाही मंदिरात, हो घरात. हातातलं कुंकवाचं पाळ सुद्धा हिसकावून घेतो, त्याच्यान फुलं बेल फुलं सगळं काढून घेतो. राक्षस हिरण्यकश्यपूचा वंशज आहे हा. कधी कधी पत्नी चांगली असते, पती खट्याळ असतात, तर कधी पतिदेव सज्जन आहे तर त्यांची पत्नी कर्कश असते. आत्मदेवाच्या जीवनामध्ये पत्नी अनुकूल नाही, स्वतःच्या विचाराची नाही, याचं दुःख आत्मदेवानं कधी व्यक्त केलं नाही. असू दे, जशी असेल तशी माझ्या प्रारब्धानं. पण संतान नसण्याचं दुःख आत्मदेवाला फार टोचत होतं, वाईट वाटायचं आत्मदेवाला. निपुत्रिकाचा कलंक माझ्या माथ्यावरचा कधी मिटेल. ग्रस्त जीवनामध्ये संततीशिवाय संपत्तीला किंमत आणि अर्थ नाही आणि संसाराला पूर्णत्व नाही. काय करावं. आतमध्ये विचारामध्ये असायचे की मला मुलगा होईल का नाही, मला संतान होईल का नाही. माणसाचं जीवन असेच सज्जनांनो. देव कधीच कुणाला पूर्ण देत नाही. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही देव अपूर्ण ठेवत असतो. का? जर सगळंच सगळ्यांना मिळालं तर त्याची आठवण कोण काढणार. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये काही काही घटना घडतात, काही गोष्टी अपूर्ण राहतात. कुठे कुठे धन खूप आहे पण त्या धनाला वारस नाही, कुठे खूप वारसदार आहेत पण धनच नाही. सोप्या भाषेत सांगू, कुठे खायला खूप असतं तर खाणारं कोणी नसतं, कुठे खायला काहीच नसतं तिथं हजारो तोंड असतात खाण्यासाठी. ही जीवनाची विसंगती आहे. जीवन त्यालाच म्हणतात सुख दुख दोनों रहते जिसमें जीवन है होगा, कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. जीवनामध्ये सुख दुख आए जाए जाए, सुख दुख आए सुख दुख आए जाए. दुख आई जाए जाए, सुख दुख आए जाए. सुख की धूप ना दुख की चिंता, सुख की धूप ना दुख की चिंता, रूप जिसे अपनाए मंद मंद मुस्काए है निंदिया जगाए. बवरे तू कहने न फूल फूल तुझे लग जाए मेरी उम्र, बवरे निखिलाया फूल 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 बवरे निखिलाया फूल 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 गया राजकुमार. असं आहे ज्याच्यामध्ये सुख आणि दुःख एकत्र नांदतात. सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या तर देवाची आठवण कोणी काढायची. ठेच लागल्याशिवाय तोंडातून राम निघत नाही. गुलाबजामुन तोंडात सोडताना राम आठवतो का आपल्याला? त्यावेळेस पपिया, बंटी, बबली हे सगळे आठवतात आपल्याला.
बोलण्याकडे लक्ष द्या दादा. कुठे कुठे खायला खूप असतं, खाणारं कुणी नसतं. कुठे खायला काहीच नसतं, तिथे खाणारी तोंड खूप असतात. याला जीवनाची विसंगती म्हणतात. उदाहरण सगळ्यांना माहिती आहे, सांगेन मी तुम्हाला आठवण करून. एक बाई आपले 2-4 लेकरं घेऊन निघाले माहेराला. बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. माहेराला निघाली, पण गाडी नव्हती तिच्याकडं. बसला थांबवलं त्यानं, हात दाखवा बस थांबवा. आणि मग बस मध्ये बसून 2-4 लेकरं घेऊन तिला माहेराला जायचं. सगळ्यात लहान मुलगा उचलला त्यानं, बस मध्ये ठेवला आणि दुसरा ठेवायला लागले. पण लेकराला वाटलं गाडी जर मला घेऊन गेली, माझी आई खाली, मला गाडीमध्ये बसवलंय, गाडी मला घेऊन जाईल. दुसरं बाळ ठेवेपर्यंत पहिलं खाली उडी मारायचं. एक ठेवलं की एक उडी मारायचं, एक ठेवलं की एक उडी मारायचं. अर्धा तास लेकर चढवण्यात गेला. कंडक्टर चिडला. आधीच तापड होता ना, वयस्कर होता कंडक्टर. सगळ्याच्या नादी लागाव, पण कंडक्टरच्या नादी लागू नये. कंडक्टर चिडले. अ मावशी, कुठे अर्धा तास लेकर चढवायला घालवत असतात का? तुम्ही वर चढा म्हणजे तुमच्या पाठीमागे येतील. बाई दचकली, बाई वरती चढली आणि मग बाई वर चढली की लेकर टप 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 वर चढली. सगळ्यांनी एक सीट बुकिंग केलं, बसले सीट वरती. काढा तिकीट. कंडक्टर चिडलेलं होतं. आमच्या बाई माणसाचा स्वभाव आहे, याचा अर्धच घ्या, याचं घेऊच नका, याचं हाफ घ्या, याचं कशाला फुल घेता. आज तर 10वीला पण सांगते 6वीला हे चालायचं सगळं. कोणाचं तिकीट काढलं, कोणाचं नाही काढलं. आणि मग हे असं तिकीट वगैरे काढून कंडक्टर चिडलेले होते. कंडक्टर म्हटले, मावशी अहो एवढी लेकरं घेऊन कुठं प्रवासाला बाहेर पडायचं असतं का? तुमच्यामुळे गाडी अर्धा तास लेट झाली. अर्धे लेकरं घरी ठेवायचे, अर्धे घेऊन यायचे. बाई म्हटले, ए बाबा बस शांत. म्हणे का? म्हणे अर्धेच आणलेत, अर्धे घरी ठेवलेत. अर्धे घरी ठेवलेत म्हणजे कुठं कुठे डझनावरी लेकरं आणि कुठे काहीच नाही, वंशाला दिवा सुद्धा नाही. ही अशी माणसाची जीवनाची विसंगती. कोठे काही एक आहे एक नाही, अशी परिस्थिती. आत्मदेवाच्या जीवनात सगळ्या गोष्टी अनुकूल आहे, फक्त संतान नाहीये आणि त्याचं दुःख आत्मदेवाला सारखं टोचतंय. आत्मदेवानं ठरवलं, जर संतान नसेल तर आपलं उत्तर कार्य कोण करणार, पिंडदान कोण करणार. आणि अतृप्त आत्मा मी असाच या ब्रह्मांडात फिरत राहणार. जोपर्यंत आपलं तर्पण कुणी करत नाही तोपर्यंत आपल्याला मुक्ती कशी मिळणार. आत्मदेवाने विचार केला, निपुत्रिकाचा कलंक माथ्यावर घेऊन जगण्यापेक्षा डोहात जाऊन उडी मारून जीव दिलेला बरा, मरण पत्करलेलं बरं. सरोवरात उडी घालून आपण प्राण देऊ या उद्देशानं मरणासाठी आत्मदेव वनात निघून गेले. पण वनात सरोवरात उडी घालून मरणार एक साधू दिसले. म्हणजे मरायचं तर असं तसं, साधूचं दर्शन घेऊन मरू. मग साधूच्या दर्शनासाठी आले, नमस्कार केला, पायावर डोकं टेकवलं आणि उदास असलेले आत्मदेव निघाले. पण महात्मे म्हटले, बाळा अरे तुझा चेहरा उदास आहे, भक्त ऐसे जाना जे देही उदास. अरण्यात काय तप करायला आला का? नाही बाबा, जीव द्यायला आलोय. अरे का? अरे अनमोल किमतीचा देह आहे आणि तू असा सरोवरात उडी घालून याला माती मोल करणार? मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. अरे जीवन अनमोल आहे तुझं, तुला माहित नाही या देहाची किंमत काय आहे. अरे किंमतच करता येत नाही, एवढ्या किमतीचा हा देह आहे आणि तू याला सरोवरात उडी घालून नष्ट करणार? करू नको असं. कशासाठी? म्हणे बाबा संतान नाही आणि निपुत्रिकाचा कलंक माथ्यावर घेऊन समाजात फिरण्याची माझी हिंमत नाहीये. बस झालं आता, जगणं नको. जीवनाचा अध्याय संपवतो होता. महात्म्यानं कपाळावर पाहिलं त्याच्या, ए वेड्या, सोन्यासारख्या देहाची माती करायला निघालास, मुलगा नाही म्हणून, संतान नाही म्हणून. अरे तुझं प्रारब्ध पाहिलंस का तू? म्हणे काय? या जन्मात काय, पुढचे 7 जन्म तुला संतान नाही. 7 जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. दचकले आत्मदेव. बाबा एका जन्माचं दुःख डोक्यावर घेऊन मरायला निघालो होतो, आता तुम्ही 7 पट माझं दुःख वाढवलं. कशाला माझं प्रारब्ध सांगितलं तुम्ही?
आता तर मरणारच आणि तुमच्याच पायावर मरणार आता. बाबा म्हटलेत काय डोक्याला ताप झाला, याला खरं सांगितलं तर हे माझ्याच पायावर मरायला निघालं. आता याच्या हत्येचं पातक का मी माझ्या माथ्यावर घेऊ. समजावून सांगत होते, ए वेड्या, संततीचा मोह हा डोक्यातून काढून टाक. जर देवानं आपल्याला संतान दिली नाही तर आपण समजून घ्यायचं देवानं भजनासाठी वेळ मोकळा दिला आपल्याला. भजनात वेळ घालवावा आणि कल्याण करून घ्यावं. आणि ज्यांना संतान आहेत ती कुठे त्यांना नीट वागवतायत. ज्यांच्यासाठी आयुष्य वेचलं, घरदार उभी करून दिली, त्याच माई बापाला झोपड्यात ठेवणारे संतान आपल्याला आज पाहायला मिळतात. आपल्या पोटी रत्न जन्माला येण्यासाठी अगोदर आपण रत्नाची खाण असणं गरजेचं आहे. आत्मदेवा, पुत्राचा मोह डोक्यातून बाजूला काढ आणि भजनामध्ये वेळ घालव. अरे कुणाचा मुलगा, कुणाची पत्नी, कुणाची संपत्ती, कुणाचं धन, हे तर सगळं जागेवर ठेवून जायचं आहे आपल्याला. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुझे अपने वतन पे जाना है. अरे हे सगळं सोडून एकट्याला प्रवासाला निघायचंय. वेड्या, तू म्हणतोस की सगळं माझं आहे, पण आपलं कोणीच नाहीये. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, न माँ का न बाप का ये तो जन्म देने का नाता है. सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, न सास का न ससुर का ये तो बेटी देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहना मेरी है, न भाई बहन का न बहन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है, ये तो रक्षा बंधन का नाता है. कबीर कहे कमाल मेरा है, कमाल कहे कबीरा मेरा, न कमाल कबीर का न कबीर कमाल का, ये तो हरि गुण गाने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है, तुझे अपने वतन पे जाना है. एकट्याला जायचंय. धनानी भूमो पश्वश्च गोष्टी, भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, कर्माणि गो गच्छति लोकैः. सज्जनांनो, समजावून सांगितलं आत्मदेवाला, पण प्रकाश नाही पडला आत्मदेवाच्या डोक्यात. शेवटी आत्मदेव म्हणतात मरणार म्हणजे मरणार. साधू म्हटले अशांच्या नादी लागण्यात अर्थ नाही. जुळीतून फळ काढलं दिलं, हे फळ तुमच्या पत्नीला खाऊ घाला, मुलगा होईल तुम्हाला. फळ घेऊन आले आत्मदेव घरी उड्या मारत. आज चेहऱ्यावर एक अलौकिक आनंद होता. सती दुंदुली फळ खा, मुलगा होईल आपल्याला मुलगा.
ही म्हटली मुलगा होईल, कुणाचं फळ आणलं, काय आणलं, मुलगा होतं का भूत होतं काय कुणास ठाऊ. ती म्हटली, आता तोंडावर तर बोलत नव्हती, ठीक आहे म्हणे फळ खाते मी. फळ घेतलं हातात,